नमस्कार मुलांनो, आज आपण काय शिकणार आहोत? इयत्ता 5वी मधलं काय आहे? आपली जी एक टेस्ट आहे ती कंप्लीट झाली होती. युनिट 2 चं 1.4 पर्यंत काय केलेलं होतं? आपण प्रश्न अभ्यासले होते. आपण आता 2.5 पासून 2.8 पर्यंत काय करूया? युनिट 2 चं काय करूया? जे आहेत 5 पासून जे 8 पर्यंत आहेत त्याची प्रश्न उत्तर आता काय करूया? आपण अभ्यासूया. चला मग आपण सुरुवात करूया. युनिट 2 मधलं 5 ते 8 पर्यंत काय आहेत त्याच्या ज्या ॲक्टिव्हिटी आहेत, गेम्स आहेत आणि जे प्रश्न आहेत ते आपण काय करूया मुलांनो सॉल्व्ह करूया. चला मग ॲक्टिव्हिटीला सुरुवात करूया. बघा इथे काय दिलेलं आहे? रीड द सेंटेन्सेस अँड क्लिक ऑन द राइट वर्ड. लुक ॲट द पिक्चर अँड कंप्लीट द कन्व्हर्सेशन. बघा आता इथे कन्व्हर्सेशन सांगायचं आहे, संभाषण आपल्याला कसं कंप्लीट करायचं आहे ते सांगायचं आहे. बघा आता जर तुम्हाला म्हणेल हॅलो नमिता, हॅलो रीता, हॅलो राधा, तर तुम्ही काय तिला उत्तर द्याल? तुम्ही हॅलो म्हणूनच उत्तर द्याल की तिला असं बाय म्हणाल? तर आपल्याला जर कोणी हॅलो केलं, आपल्याला जर कोणी ग्रीटिंग्स केलं तर आपण काय म्हणतो त्यांना हॅलो असं बोलतो. तर बघा ऑप्शन काय आहेत? हॅलो आहे आणि बाय. तर काय येईल? हॅलो नमिता आणि मग काय येईल? त्याच्यात जे आहे आन्सर आहे काय आहे? उत्तर काय येईल? आपल्याला कोणी हॅलो म्हटल्यानंतर काय म्हणतो आपण? हॅलो. तर आपल्याला सेंटेन्स कंप्लीट करायचं आहे. आता बघा नेक्स्ट प्रश्न काय आहे? आर यू बिझी? आता बघा तुम्हाला इथे काय करायचे मुलांना कन्व्हर्सेशन पण करायचं ऑप्शन पण दिलेली आहे आणि हे काय दिलेलं आहे तिच्या चेहऱ्याचे एक्सप्रेशन पण दिलेले आहे. तर आता काय म्हणाली आर यू बिझी, ती तिला विचारते तू बिझी आहेस का? तर ती काय उत्तर देईल तिच्या चेहऱ्याच्या एक्सप्रेशन वरून काय वाटते? नो. काय येईल उत्तर मुलांना? नो. ती काय म्हणते नाही मी बिझी नाहीये. आता नेक्स्ट बघा काय आहे? शाल वी गो आउट टू प्ले? आपण खेळायला जाऊया. हिचे हाताचे एक्सप्रेशन बघा. तुम्हाला काय वाटते? ती काय येस म्हणते का? हो, हो जाऊया अशी म्हणते? नो. तर काय येईल मुलांनो हिच्या एक्सप्रेशन वरून उत्तर? शाल वी गो टू प्ले? तर काय येईल? नो येईल की येस येईल? बघा उत्तर असेल नो. मग तिच्या एक्सप्रेशन वरूनच आपल्याला दिसते की तिला खेळायला जायचं नाहीये. तर इथे एक्सप्रेशन पण दिलेले आहेत आणि खाली ब्रॅकेटमध्ये त्याचे आन्सर पण दिलेले आहे. तर त्यांच्या एक्सप्रेशन वरून तुम्हाला जे योग्य उत्तर आहे ते ओळखायचं आहे. हे व्हॉट्स रॉंग विथ यू? तुझ्यासोबत काही वाईट झालं का? बघा हिच्या चेहऱ्यावरून असं वाटते का की काही वाईट झालं असेल? नाही. तर इथे फाईन येईल की नथिंग येईल? त्याचं उत्तर काय येईल? हे व्हॉट्स रॉंग विथ यू? म्हणजे तुझ्यासोबत काही वाईट घडलं का? ते याचं उत्तर काय येईल? नथिंग. नथिंग म्हणजेच काय मुलांना? नाही, काहीच वाईट घडलं नाही. बघा आता नेक्स्ट कन्व्हर्सेशन बघा. आर यू अँग्री विथ मी? ही तिला काय विचारते त्या मुलीला? आर यू अँग्री विथ मी? तिच्या हाताचे एक्सप्रेशन पहा मुलांनो. काय आहेत? काय दिसते आहे? काय म्हणते ती? नो नो. काय म्हणते आहे? येस म्हणते का? येस असं दिसते का आपल्याला तिच्या हाताच्या ह्याच्यावरून काय वाटते? नो नो आय एम नॉट अँग्री. तिने विचारलं तू माझ्यावर रागवलेली आहेस का? तर उत्तरीच्या हाताच्या आणि एक्सप्रेशन वरून काय येईल मुलांनो? नो. तिचं उत्तर असेल नो म्हणजे नाही. बघूया आता दुसरा नेक्स्ट काय आहे? कॅन आय टेक युअर पेन? आता बघा ही तिला विचारते कॅन आय टेक युअर पेन? मी तुझं पेन घेऊ शकते का? ही काय म्हणते? येस म्हणते की नो? बघा हिच्या चेहऱ्यावर काय आहे? स्माइल आहे. चेहऱ्याच्या एक्सप्रेशन वरून काय म्हणते ती? येस तू माझं पेन यू कॅन टेक मी माय पेन असं ती म्हणू शकते. बघा वेअर इज युअर पेन? आता तिने म्हटलं तू पेन घेऊ शकते. आता ही म्हणते वेअर इज युअर पेन? तुझं पेन कुठे आहे? बघा तिने इंडिकेशन कुठे दिलेलं आहे? तिच्या बोट कुठे दाखवलेले आहेत बघा. तिने तिच्या पाऊचकडे बोट दाखवलेलं आहे. तर काय म्हणेल? इन माय बॅग की इन माय कंपोज बॉक्स? पिक्चर मध्ये काय दिसते मुलांना तुम्हाला? जे बॅग आहे की हे कंपोज बॉक्स आहे? हे काय मुलांना? कंपोज बॉक्स आहे. तर काय असेल उत्तर? वेअर इज युअर पेन? तुझं पेन कुठे आहे? तर काय म्हणेल? ही इन माय कंपास बॉक्स म्हणजे माझ्या या कंपास बॉक्स मध्ये आहे. तिने तसा इशारा पण दिलेला आहे. बघा वेअर इज मिताली? आता ही म्हणते वेअर इज मिताली? मिताली कुठे आहे? हिचे एक्सप्रेशन बघा काय दिसतात या मुलीचे? हिच्या चेहऱ्यावरून तुम्हाला काय दिसते मुलांना? तिला मिताली कुठे गेली हे माहित आहे का? माहित आहे का? तर काय येईल? आय डोंट नो म्हणजे मला माहित नाही आणि मग आहे आय नो म्हणजे मला माहित आहे. तर काय येईल? वेअर इज मिताली? तर मिताली तिला माहित नाही. ती काय म्हणते असं एक्सप्रेशन आय डोंट नो असे आपण बोलतो की नाही? तर तिचे एक्सप्रेशन पण तसेच आहे. तर उत्तर काय येईल?
आय डोंट नो, मला माहित नाही. बघा नेक्स्ट आहे वेअर इज शमा. आता म्हणते शमा कुठे आहे. बघा आता काय काय म्हणते, आता हिचे कसं आहे, दुसरी जी मुलगी आहे तिचे एक्सप्रेशन काय आहेत, असं दाखवते, ती एरो दाखवते, असं बोटाने असा इशारा करते आहे. तर काय येईल, शी इज देअर म्हणजे ती तिकडे आहे. तिला असं दाखवायचंय की ती तिकडे आहे. कुठलेही न बोलता ती आपल्या एक्सप्रेशन मुळे पण ती काय करते, उत्तर देते. तर तिच्या एक्सप्रेशन वरून काय वाटते तुम्हाला, शी इज देअर येईल की डोंट नो. शी इज देअर म्हणजे ती तिथे आहे की डोंट नो. काय येईल मुलांना तिच्या एक्सप्रेशन वरून तुम्हाला काय वाटते, उत्तर असेल शी इज देअर. आता बघूया पुढचा प्रश्न काय आहे. बघा ऑन द प्लेग्राऊंड, ती म्हणते प्लेग्राऊंड मध्ये आहे का. तर ती काय म्हणते, असं तिचे हात काय दिसतात, असं येस म्हणताना दिसतात का, येस की असं नो, काय दिसते तुम्हाला. तर तिचं उत्तर आहे नो. ऑन द प्लेग्राऊंड, ती प्लेग्राऊंड वर आहे का. बघा उत्तर असेल नो. ती म्हणते नो म्हणजे असा इशारा करते ती. आता बघा इन द ऑफिस, ही मुलगी विचारते तिला, इन द ऑफिस, ती ऑफिस मध्ये आहे का. आता बघा ती डोळ्याने कशी म्हणते, यस. कशी म्हणते, यस असं बोलते. नो बोलते की ती अशी नो नो, नाही. तर उत्तर काय आहे, यस. आता बघा आपला प्रश्न नेक्स्ट काय आहे. देन आय थिंक आय विल गो टू हर, म्हणजे ती म्हणते की आता मी विचार करते की मी आता तिच्याकडे जाते आहे. तर मग काय म्हणेल ती, ओके बाय म्हणेल की नो. तिचा हात कसा दिसतो आहे, जेव्हा आपण बाय बाय करतो करताना असं करतो ना, तिच्या हाताचे एक्सप्रेशन हावभाव काय आहेत, असे आहेत. तर ती काय म्हणते तिला, ओके बाय. देन आय थिंक आय विल गो टू हर, मी तिच्याकडे जाण्याचा विचार करते. तर बघा हिच्या एक्सप्रेशन वरून उत्तर काय आहे मुलांना, ओके बाय. काय म्हणते ती, ओके बाय, तू जा तिच्याकडे. बघा आता नेक्स्ट, रिअरेंज द वर्ड्स अँड मेक अ सेंटेन्स. ते आपलं जे चॅप्टर होतं 100 वर्ड्स, हे त्याच्यातलं आहे. तर आपल्याला इथे बॉक्समध्ये काय दिले आहेत मुलांना, वर्ड्स दिलेले आहेत, शब्द दिले आहेत. ते आपल्याला रिअरेंज करून त्याच्यापासून एक मिनिंगफुल सेंटेन्स बनवायचा आहे. बघा काय आहे, ईट समथिंग लेट्स. तर काय येईल इथे, सर्वप्रथम काय येईल मुलांना, लेट्स. मग काय येईल, ईट. आणि मग काय येईल मुलांना, समथिंग. बघा मिनिंगफुल सेंटेन्स बनला. काय बनला, लेट्स इट समथिंग म्हणजे चला आपण खाऊया. काय आहे, लेट्स म्हणजे चला आपण, इट म्हणजे खाणे, समथिंग म्हणजे काहीतरी, चला आपण काहीतरी खाऊया. तर आपण मिनिंगफुल सेंटेन्स बनवलेला आहे. बघा आता दुसरा आलेला आहे. आपल्याला असंच काय करायचंय, सेंटेन्स तयार करायचे. मी लेट कम इन. तर काय येईल, काय येईल इथे बघूया. मी लेट कम इन, तर काय येईल इकडे, लेट मी. मग काय, लेट मी कम इन. लेट मी कम इन काय बनला मिनिंगफुल सेंटेन्स, लेट मी कम इन म्हणजे मला येऊ दे. बघा आता पुढचं, टेल लेट्स स्टोरी द. तर सांगा मुलांना सर्वप्रथम काय येईल, आपण हे शिकलेलो आहोत जे मोर दॅन 100 वर्ड्स मध्ये. तर पहिलं काय येईल, लेट्स. मग काय येईल मुलांना, लेट्स टेल द स्टोरी. कुठला सेंटेन्स बनला, लेट्स टेल द स्टोरी म्हणजे आता आपण काय करूया, स्टोरी म्हणजे स्टोरी सांगायला सुरुवात करूया. बघा मग काय आहे, वेट आहे, बस, फॉर, लेट अस. तर काय येईल शब्द, आपण मिनिंगफुल सेंटेन्स बनवूया. लेट अस वेट फॉर, आणि मग नंतर येईल बस. काय बनलं, लेट अस वेट फॉर द बस म्हणजे चला आपण काय करूया, बसची वाट पाहूया. लेटस म्हणजे काय, आपण सगळे काय करूया, वेट म्हणजे वाट पाहणे, फॉर बस. लेटस वेट फॉर बस म्हणजे आपण काय करूया, चला आपण सगळे बसची वाट बघूया. बघा मग दुसरं काय आहे, फुटबॉल लेट्स प्ले. काय बनेल मुलांना, सांगा. तर पहिले काय येईल, व्हेरी गुड. तर पहिले काय येईल, लेट्स
ठीक आहे. मग काय, लेट्स प्ले फुटबॉल. काय, लेट्स प्ले फुटबॉल म्हणजे चला आपण काय करूया, आता फुटबॉल खेळायला जाऊया, फुटबॉल खेळूया. बघा आता नेक्स्ट काय आहे, रन अस लेट. तर काय येईल मुलांनो, लेट अस रन. लेट अस रन म्हणजे काय करूया, चला आपण आता धावूया. आता बघा नेक्स्ट, मी हेल्प लेट. तर काय होईल सेंटेन्स, लेट मी हेल्प. कुठलं वाक्य बनलं आहे, लेट मी हेल्प. बघा आता नेक्स्ट काय आहे, दिस स्टोरी रीड लेट मी. लेट मी रीड दिस स्टोरी. लेट मी रीड दिस स्टोरी म्हणजे मला आता स्टोरी वाचू दे, गोष्ट वाचू दे. बघा नंतर काय, लेट थिंक मी. तर काय येईल, लेट मी काय येईल मुलांनो, लेट मी थिंक. लेट मी थिंक मीन्स मला विचार करू दे, मी विचार करते. लेट मी थिंक, मी विचार करते. लुक द विंडो आउट लेट मी. तर काय येईल, लेट मी लुक आउट ऑफ द विंडो पाहिजे होतं. तर इथे काय येईल, लेट मी लुक आउट द विंडो. काय म्हणलं आपलं सेंटेन्स, लेट मी लुक आउट द विंडो. म्हणजे बघा हे काय आहे, वेगवेगळे शब्द होते, वेगवेगळ्या बॉक्स मधले शब्द होते. ते काय केलेलं आहे, आपण त्याची योग्य ती मांडणी केलेली आहे आणि आपण मिनिंगफुल सेंटेन्स म्हणजे वाक्य बनवलेलं आहे. काय आहे, लेट मी लुक आउट द विंडो म्हणजे काय, लेट मी म्हणजे मला खिडकीच्या बाहेर बघू दे, पाहू दे. विंडो म्हणजे काय मुलांनो, खिडकी. लुक आउट म्हणजे बाहेर. लेट मी लुक आउट द विंडो म्हणजे काय, मला खिडकीच्या बाहेर बघू दे. बघूया आता आपला शेवटचं काय दिलेलं आहे. बघा इथे काय म्हटलेलं आहे, रीड द सेंटेन्स, ड्रॅग अँड ड्रॉप द राईट वर्ड. ड्रॅग अँड ड्रॉप म्हणजे काय, याला असं आपल्याला प्रेस करायचं आहे, ड्रॅग करून तिथे ते जे शब्द आहे तिथे नेऊन ठेवायचे आहेत. आता बघा इथे काय दिलेलं आहे, चूज द अपोजिट वर्ड्स. अपोजिट वर्ड्स म्हणजेच काय मुलांनो, विरुद्धार्थी शब्द. म्हणजे हे जे शब्द दिलेले आहेत हे काय आहेत, ते शब्द आहेत. याचे अपोजिट वर्ड्स कुठून शोधायचे आहेत, आपल्याला ह्या पर्पल कलरच्या बॉक्स मध्ये काय दिलेले आहेत, शब्द दिलेले आहेत. ते हे आपल्याला ड्रॅग करून योग्य ती जोडी लावायची आहे, विरुद्धार्थी शब्द लावायचा आहे. प्रेझेंट म्हणजे काय मुलांनो, PRESENT. प्रेझेंट म्हणजे काय मुलांनो, तर हजर. मग आहे ALL ऑल. ऑल म्हणजे सर्व. इव्हिल म्हणजेच काय मुलांनो, ज्याला आपण म्हणतो असे दानव वगैरे असतात, दैत्य, त्याला काय म्हणतो आपण, इव्हिल. फॉल म्हणजेच काय मुलांनो, पडणे. डोमेस्टिक म्हणजेच काय मुलांनो, घरगुती. आणि क्विक म्हणजे काय मुलांनो, लवकर. आता नन म्हणजे काय, काहीच नाही. राईज म्हणजे काय, उगवणे. वाईल्ड म्हणजे जंगली. आणि बघा मग काय, ऍबसेंट म्हणजे गैरहजर. आणि स्लो म्हणजे काय मुलांनो, हळुवारपणे. तर बघा प्रेझेंट म्हणजे काय आहे, प्रेझेंट म्हणजे हजर असणे. ऍबसेंट म्हणजेच काय मुलांनो, गैरहजर असणे. ऑल म्हणजे सर्व. आणि नन म्हणजेच काय मुलांनो, काहीच नाही. तर ऑलचं अपोजिट काय आहे, नन. ऑल म्हणजे सर्व आणि काय आहे, नन म्हणजे काहीच नाही. आता इव्हिल म्हणजे काय असते, वाईट असते मुलांनो. इव्हिल म्हणजे काय, वाईट. तर त्याचं काय येईल, गुड म्हणजे काय, चांगला. आता बघा फॉल म्हणजे पडणे है ना, फॉल म्हणजे पडणे. आणि राईज म्हणजे काय मुलांनो, उगवणे. राईज म्हणजे वर जाणे. आता डोमेस्टिक मुलांनो काय होते, घरगुती. आणि डोमेस्टिकचं अपोजिट काय येईल, वाईल्ड अॅनिमल. वाईल्ड म्हणजे जंगली. आता बघा मुलांनो काय आहे, क्विक. क्विक म्हणजेच काय, लवकर. तर क्विकचं अपोजिट काय येईल, स्लो. स्लो म्हणजे हळुवारपणे. तर मुलांनो अशा प्रकारे काय केलेले आहेत, जे अपोजिट वर्ड्स होते आपण ते काय केलेले आहेत,
सॉल्व्ह केलेले आहेत. तर सांगा मुलांनो, प्रेझेंट PRESENT प्रेझेंट म्हणजे काय? हजर. त्याचा अपोजिट काय आहे? ऍबसेंट ABSENT ऍबसेंट म्हणजे काय मुलांनो? गैरहजर. मग काय मुलांनो? ALL ऑल ऑल म्हणजे सर्व. NONE नन म्हणजेच काय मुलांनो? काहीच नाही. ऑलचं अपोजिट काय आहे? नन. मग आहे इव्हिल इव्हिल म्हणजे वाईट आणि गुड म्हणजे काय मुलांनो? चांगला. फॉल म्हणजे मुलांनो पडणे आणि राईज म्हणजे वर जाणे. डोमेस्टिक म्हणजे जंगली आणि सॉरी डोमेस्टिक म्हणजे घरगुती, जे आपले जे अॅनिमल नसतात, डोमेस्टिक अॅनिमल जे पाळीव प्राणी जे घरी पाळतो त्याला डोमेस्टिक म्हणजे घरी घरगुती. आणि वाईल्ड म्हणजे काय मुलांनो? जंगली. मग आहे क्विक QUICK क्विक म्हणजे लवकर आणि SLOW स्लो म्हणजे काय मुलांनो? हळुवारपणे. तर असे जे 23 काय होते आपले जे प्रश्न होते, रिकाम्या जागा होता, अपोजिट वर्ड्स होते, फिलिंग द ब्लँक्स होते, ते मुलांना आपण काय ऍक्टिव्हिटी मध्ये सॉल्व्ह केलेलं आहे. आता आपला ऍक्टिव्हिटी काय झालेला आहे? कम्प्लीट झालेलं आहे. बघा मुलांना, आपली ऍक्टिव्हिटी काय झालेली आहे? कम्प्लीट आहे. आता आपण गेमला काय करूया? सुरुवात करूया, म्हणजे खेळाला सुरुवात करूया. तर बघा मुलांना, इथे काय दिलेले आहे? हे 5 गेम दिलेले आहे. तुम्हाला कुठला गेम आवडतो आहे? मागे आपण काय केलं होतं? हे कारचं गेम घेतलं होतं. आपण काय करूया? आता हे गणपती बाप्पाचं गेम घेऊया. बघा आता मुलांना, इथे काय आहे? हे जे 4 रंगाचे मोदक आहेत, तर ते ज्या रंगाचे मोदक आहेत त्याच रंगाचे काय आहेत मुलांना? इथे ऑप्शन आहेत. जर आपण बरोबर उत्तर दिलं तर या मुलाला काय होईल मुलांनो? म्हणजे मोदक मिळेल, त्याला प्रसादाच्या स्वरूपात मोदक मिळेल. पण तुम्ही चुकीची उत्तरं दिली तर त्याला मोदक मिळणार नाही आणि तुम्ही चुकीची उत्तरं दिली तर तुम्हाला परीक्षेत मार्क्स पण चांगले येणार नाही, म्हणजे रॉंग आन्सर होईल. चला तर आपण याला काय करूया? बरोबर उत्तर देण्याचा प्रयत्न करूया. चला गेमला सुरुवात करूया. बघा, वेअर डू फाइंड यू सी फाइंड सी सॉ म्हणजे जी सी सॉ असते, सी सॉ म्हणजे जे खालवर जे असं जे असते, असतं तुम्ही पार्क मध्ये जाता, एक अशी लाकडी पट्टी असते, दोन्ही साईडला असे बसतात, एक वर खाली गेला की दुसरा वर जातो, तर त्याला सी सॉ म्हणतात. वेअर डू यू फाइंड सी सॉ? तुम्ही सी सॉ कुठे पाहिलेला आहे? इमॅजिनेशन तुमच्या कल्पनेत पाहिलेलं आहे, जंगलमध्ये पाहिलेलं आहे, पार्क मध्ये पाहिलेलं आहे की मार्केटमध्ये? तर सी सॉ कुठे पाहिलं असाल मुलांना तुम्ही? पार्क मध्ये. तर बघा, ग्रीन कलरच्या मोदकला मी प्रेस केलेलं आहे. बघा, आपलं उत्तर बरोबर आहे, त्याला ते मोदक मिळालेलं आहे. आता बघा मुलांना, आपला जो दुसरा प्रश्न आहे बघा, वेअर डू यू फाइंड मेरी गो राऊंड? मेरी गो राऊंड म्हणजे जो गोल गोल झुला आहे ते तुम्ही कुठे पाहिलेला आहे? होम, घरी, मार्केटमध्ये पाहिलेला आहे, पार्क मध्ये पाहिलेला आहे की जंगलमध्ये? कुठे पाहिलेलं आहे मुलांना? हे पण तुम्ही पार्क मध्येच पाहिलेलं आहे. तर आपलं उत्तर ग्रीन रंगाने होतं. आपलं उत्तर अगदी बरोबर आहे. बघा आता तिसरा प्रश्न, वी कॅन बाय द लॅम्प फ्रॉम. आता आपण लॅम्प कुठून घेतो? कुठून घेतो मुलांना? स्कूल मधून घेता, जंगल मधून घेता, होम की मार्केट? जर तुम्हाला लॅम्प घ्यायचं असेल तर कुठून घेता? आपण घेतो मार्केट मधून. मग मार्केटचं ऑप्शन येलो कलरचा आहे. बघा, मी येलो कलरच्या मोदकला प्रेस केलं. बघा, मुलगा किती खुश झालाय, त्याला मोदक मिळालेला आहे. तुम्ही जर असे प्रश्न सोडवले, बरोबर सोडवले, तर तुम्हाला पण असे छान छान मार्क्स मिळतील. When someone asks question, we give. जर आपल्याला कोणी प्रश्न विचारला तर we give. आपण त्याचे आन्सर देतो, त्याला स्पँक करतो, बॅड वर्ड्स बोलतो की क्लॅप करतो, टाळ्या वाजवतो. आपल्याला जर प्रश्न उत्तर कोणी विचारला तर काय करतो? वी गिव्ह आन्सर्स. आपण त्याची उत्तरं देतो. बघा, आन्सर्स रेड कलरच्या मोदकने दिलेले आहे. आपलं उत्तर अगदी बरोबर आहे. आता बघूया पुढचा प्रश्न, विच सेंटेन्स इज करेक्ट? तुम्हाला सांगायचं आहे कुठलं सेंटेन्स बरोबर आहे. लेट्स गो मी होम, लेट्स मी गो होम, लेट्स होम गो मी, लेट्स होम मी गो. काय येईल? लेट्स गो. बघा, पहिलं ऑप्शन काय आहे समजून घ्या. लेट्स गो मी होम म्हणजे चला मी घरी जातो असं. लेट्स मी गो होम, लेट्स होम गो मी, लेट्स होम मी गो. तर काय येईल मुलांनी? तो इथे उत्तर येईल लेट्स मी गो होम म्हणजे मला आता घरी गेले पाहिजे. तर हे कुठल्या रंगाने आहे? निळ्या रंगाने. लेट्स मी गो होम म्हणजे मला आता घरी गेले पाहिजे. बघा, उत्तर बरोबर आहे.
आता बघूया मुलांनो 6वा प्रश्न. वेअर डू यू फाइंड ब्लॅक बोर्ड? ब्लॅक बोर्ड तुम्ही कुठे बघता सांगा? हे तुमच्या रोजच्या व्यवहारातलं आहे. कुठे बघता मुलांनो? तुम्ही क्लासरूम मध्ये बघता, म्हणजे स्कूल मध्ये. मार्केट, जंगल, पार्क की स्कूल? कुठे बघता मुलांनो तुम्ही? स्कूल मध्ये बघता. हे बघा स्कूलचं ऑप्शन आहे येलो रंगाच्या मोदकनी. बघा उत्तर आपलं बरोबर आहे. तो मुलगा अगदी खुश झालेला आहे, त्याला खूप मोदक मिळत आहेत. वी कॅन फाइंड फ्लाइंग हाऊस इन अवर. आता फ्लाइंग हाऊस म्हणजे उडणारं घर. आपण प्रत्यक्षात बघू शकतो का? नाही. तर ते कुठे बघायला मिळेल? आपल्या इमॅजिनेशन म्हणजे आपल्या कल्पनाशक्तीत. सिटी म्हणजे शहरात, स्कूल की गार्डन, ते आपण फ्लाइंग हाऊस कुठे पाहू शकतो? आपल्या इमॅजिनेशनने म्हणजे आपल्या कल्पनाशक्तीने पाहू शकतो. तर बघा हे रेड कलरचं आहे उत्तर, म्हणजे इथे इमॅजिनेशनला आपलं उत्तर बरोबर आहे. बघा माय ब्रदर इज स्टुडंट, ही गोज टू. माझा भाऊ काय म्हणतो? स्टुडंट आहे. ही गोज टू स्कूल, पार्क, मार्केट की जंगल? तो स्टुडंट असल्यामुळे कुठे जाईल मुलांनो? ही गोज टू स्कूल. स्कूलचं कुठलं आहे? रेड ऑप्शन आहे. बघा आपलं उत्तर बरोबर आहे. आता बघा मुलांनो, वेअर डू यू फाइंड क्लोथ्स? क्लोथ्स कपडे तुम्हाला कुठे पाहायला मिळतात? विकायला कुठे असतात? स्कूलमध्ये असतात, मार्केटमध्ये असतात, होम की पार्क? कुठे असतात मुलांनो कपडे विकायला? मार्केटमध्ये. बघा मार्केट ब्ल्यू रंगाचं होतं, ते आपण प्रेस केलं. उत्तर बरोबर आहे. बघा मुलांना तो आता कुठला आहे? वेन समवन सेज लेट मी थिंक वी शुड से. आता जर कोणी असं म्हटलं लेट मी थिंक म्हणजे मला विचार करू दे, वी शुड से, तर आपण त्याला काय म्हणायला पाहिजे? रिअली, खरोखर. वेअर आर यू म्हणजे कुठे जातो? ओके की आर यू रेडी, तर काय म्हणायला पाहिजे? लेट मी थिंक, तर आपण वी शुड से ओके, आपण त्याला म्हणायला पाहिजे ओके म्हणायला पाहिजे. बघा आपलं उत्तर बरोबर आहे. तर आपण अशा मुलांना काय गेमच्या द्वारे आपण अशी 10 प्रश्नांची बरोबर उत्तर दिलेली आहेत. तुम्ही याचा सराव करा. आता आपण जे ऍक्टिव्हिटी आणि गेम खेळलेलो आहोत, तर आता तुम्हाला टेस्ट सॉल्व्ह करायची आहे मुलांना. आता बघा, वेअर डू यू फाइंड ब्लॅकबोर्ड? मार्केट, पार्क, जंगल की स्कूल? कुठे बघता तुम्ही ब्लॅकबोर्ड? इन स्कूल, शाळेत. बघा, माय ब्रदर इज स्टुडंट, माझा भाऊ काय आहे? स्टुडंट आहे. ही गोज टू, कुठे जाईल? स्टुडंट आहे तो. स्कूल, मार्केट, पार्क की जंगल? कुठे जाईल मुलांना तो? तो जाईल स्कूलमध्ये. बघा आता तिसरा प्रश्न. वी कॅन बाय द लॅम्प फ्रॉम. आता तुम्हाला लॅम्प घ्यायचा आहे, तर तुम्हाला कुठून घ्यावं लागेल ते? स्कूल मधून, होम मधून, जंगल की मार्केट? मार्केट म्हणजे आपल्याला कुठली वस्तू खरेदी करायची असेल तर मार्केट म्हणजे बाजारातूनच आपल्याला घ्यावी लागते. बघा, वेअर डू यू फाइंड सी सॉ? सी सॉ तुम्ही कुठे बघता? इमॅजिनेशन, पार्क, जंगल की मार्केट? तर कुठे बघता मुलांना तुम्ही? पार्क मध्ये बघता. पार्क किंवा गार्डन मध्ये आपल्याला हे गेम्स दिसतात. वेन समवन सेज लेट मी थिंक वी शुड से. जर तुम्हाला कोणी म्हटलं लेट मी सी म्हणजे मला, लेट मी थिंक मला विचार करू दे, सो वी शुड से काय म्हणायला पाहिजे? रिअली, ओके, वेअर आर यू की आर यू रेडी? तर आपण म्हणायला पाहिजे ओके. आता बघा 6वा प्रश्न. वी कॅन फाइंड फ्लाइंग हाऊस इन. आपण फ्लाइंग हाऊस कुठे बघतो? आपल्या इमॅजिनेशन, स्कूल, सिटी की गार्डन? कुठे बघतो मुलांना? उडणारं घर हे आपल्या इमॅजिनेशन कल्पना शक्तीतच बघतो. वेअर डू यू फाइंड क्लोथ्स? क्लोथ्स कुठे सापडतात? स्कूल, होम, मार्केट की पार्क? तर कुठे आपल्याला मार्केटमध्ये क्लोथ्स सापडतात. वेन समवन आस्क क्वेश्चन वी गिव्ह ॲन. जर आपल्याला कोणी प्रश्न विचारले तर आपण काय देतो? आन्सर देतो. बॅड वर्ड्स, स्पॅंक की क्लॅप? आपण त्याला काय करतो? आन्सर देतो. विच सेंटेन्स इज करेक्ट? कुठला सेंटेन्स बरोबर आहे? लेट गो मी होम, लेट होम गो मी, लेट मी गो होम की लेट होम मी गो? काय? लेट मी गो होम म्हणजे मला आता घरी जाऊ द्या. वेअर डू यू फाइंड मेरी गो राऊंड? मेरी गो राऊंड जो झुला असतो, गोल गोल फिरतो, तो तुम्हाला कुठे दिसतो? होम मध्ये, पार्क, मार्केट की जंगल? तर कुठे दिसतो मुलांना मेरी गो राऊंड? हे दिसते आपल्याला पार्क मध्ये, म्हणजेच कुठे मुलांना? बगीच्यामध्ये दिसते. तर अशा प्रकारे आपण मुलांना 10 प्रश्न सॉल्व्ह केलेली आहेत आणि आपली 10 प्रश्नांची उत्तरं काय आहे?
बरोबर आहे. तर तुम्ही मुलांनो याचा वारंवार काय करा, सराव करूया. आता आपण म्हणजे या ॲक्टिव्हिटीच्या आपण शेवटच्या टप्प्याकडे जाऊया. जे शेवटचं आहे ते काय आहे? क्वेशन एंड आन्सर म्हणजे प्रश्नांची उत्तरे. आता बघा प्रश्न काय आहे? वेअर डू यू फाइंड टीव्ही अँड रेफ्रिजरेटर? टीव्ही आणि रेफ्रिजरेटर तुम्हाला कुठे दिसते? ॲट होम. काय येईल उत्तर? ॲट होम म्हणजे आपल्या घरी. बघा दिलेलं आहे वी कॅन फाइंड टीव्ही आणि रेफ्रिजरेटर ॲट होम म्हणजे कुठे सापडते आपल्याला या वस्तू कुठे दिसतात? आपल्या घरात बघायला मिळतात. आता बघा नेक्स्ट वेअर कॅन यू सी वाईल्ड ॲनिमल? वाईल्ड ॲनिमल आपण कुठे पाहतो? वी कॅन सी वाईल्ड ॲनिमल इन जंगल. वी कॅन सी वाईल्ड ॲनिमल इन जंगल. आपण कुठे बघतो मुलांनो? जंगलामध्ये वाईल्ड ॲनिमल बघतो. बघा वेअर डू यू फाइंड सी सॉ स्लाइड अँड स्विंग? बघा आपल्याला जे प्लेइंग जे इन्स्ट्रुमेंट आहेत किंवा ज्या वस्तू आहेत त्या कुठे दिसतात? हे जे सी सॉ आहे, स्लाइड घसरणपट्टी आहे, स्विंग्स म्हणजे झुले. तो कुठे बघतो? वी कॅन फाइंड इन पार्क. इन द पार्क नाहीतर मग इन द गार्डन. वी कॅन फाइंड देम इन द गार्डन. आपण कुठे पाहतो ते गार्डन मध्ये बघतो. सोपे प्रश्न आहेत मुलांना अगदी. वेअर डू यू बाय फ्रुट्स? फ्रुट्स कुठून घेता तुम्ही? वी बाय फ्रुट्स. वी कॅन बाय फ्रुट्स फ्रॉम फ्रुट्स मार्केट. आपण कुठून? फ्रुट्स मार्केट म्हणजे जे फळांचं मार्केट असतं तिथून काय करतो आपण? फ्रुट्स घेतो. बघा शेवटचा प्रश्न आहे विच थिंग डू यू फाइंड इन द स्कूल? स्कूलमध्ये तुम्हाला काय काय दिसतात? तर आपल्याला काय काय दिसतं? ब्लॅकबोर्ड, चॉक दिसतात, चार्ट दिसतात, पेन, टेबल, खुर्ची, बेंच, फॅन, कबर्ड. तर आपल्याला या ज्या वस्तू आहेत त्या कुठे दिसतात? क्लासरूम मध्ये दिसतात. आता काय आहे उत्तर? बेंचेस, बुक्स, ब्लॅकबोर्ड, चेअर्स, डस्टर, चॉक्स ऍटसेट्रा. काय काय दिसतात आपल्याला स्कूलमध्ये? बेंचेस आहेत, बुक्स आहेत, ब्लॅकबोर्ड आहे, चेअर, डस्टर, चॉक. या सगळ्या वस्तू आपल्याला मुलांना कुठे दिसतात? आपल्याला क्लासरूम मध्ये दिसतात. तर अशा प्रकारे आपण जे युनिट सेकंड मध्ये जे चॅप्टर आपण अभ्यासलेले होते तर त्या संबंधी मुलांना ऍक्टिव्हिटी थ्रू गेम टेस्ट आणि प्रश्न उत्तराद्वारे काय केलेलं आहे आपण ते पुन्हा रिकॉल केलेलं आहे आणि आपण ते सोडवलेले आहे. तर असाच सराव मुलांना तुम्ही रोज तुमच्या घरी करा. ह्याच्यामुळे काय होईल? तुमचा अभ्यास छान होईल. तर आपले जे 2 जे युनिट 2 आहे ते संपूर्ण कंप्लीट झालेले आहे आणि त्याचे जे क्वेश्चन आन्सर किंवा त्याच्याशी रिलेटेड जे प्रश्न होते मुलांना ते पण आपले कंप्लीट झालेले आहेत. तर तुम्ही सराव करा. धन्यवाद.